गेली 40 ते 45 वर्ष रुपीनगर मध्ये शिक्षण दानाचं काम करत आहे। आणि विशेष म्हणजे ही संस्था सर्वसामान्य लोकांच्या मुलांसाठी शिक्षण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं देता येईल हा उद्देश समोर ठेवून ही संस्था शिक्षण देत आहे। आणि विशेष म्हणजे परंपरा अशी आहे या संस्थेची की गेली बरेच वर्ष की 10वी आणि 12वीचा निकाल हा 96% असून या वर्षी मात्र 100% गाठलेला आहे। त्यामुळे मी सर्व शिक्षकांचे, संस्था चालकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला 2 शब्द बोलायची संधी त्यावर तुमचे धन्यवाद। सुबोध गलांडे सर हे वयानुसार किंवा गव्हर्नमेंटच्या नियमानुसार रिटायर झालेले आणि त्यांच्या जागी ताबडतोब नवीन प्राचार्याची नेमणूक करण्यासाठी संस्थे एकमताने ठराव करून सुनील आनंदराव गारगोटे सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना आम्ही मुख्याध्यापकाचा कारभार सांभाळायची परवानगी दिलेली आहे। त्याच्यावर त्यांची नेमणूक केलेली आहे। त्यांनी तो कारभार अगदी व्यवस्थितपणे, जबाबदारी खूप मोठी असते प्राचार्याची, ती त्यांनी व्यवस्थित पार पाडावी आणि त्यासाठी त्यांना मी माझ्या वतीने, संस्थेच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने चालवलेल्या 3 शाळा, 2 मराठी मीडियमच्या, 1 इंग्लिश मीडियमची, ज्ञानदीप विद्यालय रुपीनगर इथले 237 विद्यार्थी बसले होते परीक्षेला। सर्वच्या सर्व पास झाले, 100% निकाल लागला। तसंच तवडे गावामध्ये राजा शिवछत्रपती विद्यालय आहे, तिथं 137 विद्यार्थी बसले, त्याचाही 100% निकाल लागला। आणि नंतर आता नव्याने सुरू केलेली 10वीची पहिलीच बॅच असलेली इंग्लिश मीडियमची शाळा, तिचाही आमचा 100% निकाल लागलेला आहे। त्यामुळे सर्व आमच्या शिक्षक बांधवाचं संस्थेच्या वतीने सर्वांचं अभिनंदनच केलेलं आहे। विद्यार्थ्यांचे आम्ही जे विद्यार्थी पहिले, दुसरे, तिसरे येतात त्यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मान बुके वगैरे देऊन त्यांचा आम्ही पालकासमेत संस्थाचालक सत्कार करत असतो आणि त्यांना पुढील भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत असतो। निवृत्त झाले ते तुम्हाला माहितीच आहे, गलांडे सर। त्यांच्यानंतर यांना शिवाजी प्राचार्य म्हणून नेमणूक केलेली आहे। त्यांचं नाव आहे सुनील आनंदराव गारगोटे। सुनील आनंदराव गारगोटे, मूळ वाकी बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे या गावचा आहे। नोकरीनिमित्त 1989 साली या ठिकाणी नोकरीला आलो। सुरुवातीला मी मदतनीस म्हणून काम केलं। लहान मुलांच्या पाण्याचा प्रश्न होता, बालवाडीच्या मुलांना झोपडपट्टीतून ड्रमने पाणी आणून त्यांना सोय केलेली आहे। त्यानंतर संस्थेने मला लेखनिक म्हणून पदोन्नती दिली। लेखनिक म्हणून मी 1995 पर्यंत काम केलं आणि त्यानंतरही संस्थेने माझ्या कामाची दखल घेऊन बशी सरांच्या मार्गदर्शनाखाली मला बीएड फिजिकलची नेमणूक, बीएड फिजिकल करण्यासाठी त्यांनी मदत केली आणि मी त्या ठिकाणी बाहेरून बहिस्त बीएड फिजिकल केलं। त्यानंतर 12 जून 1995 साली मी शिक्षक म्हणून या ठिकाणी या संस्थेमध्ये रुजू झालो। तेव्हापासून आज तागायत शिक्षक म्हणून काम केलेलं आहे। मी ज्युनियर कॉलेजमध्ये सुद्धा इकॉनॉमिक्स हा विषय शिकवलेला आहे। जवळजवळ मला 22 वर्षाचा अनुभव आहे। अशा प्रकारे या संस्थेमध्ये काम करत असताना खूप फ्रीनी काम केलेलं आहे। संस्थेचा कुठल्याही प्रकारचा आमच्यावर दबाव नाही आणि त्यामुळे आमच्या शाळेचा निकाल जो आहे तो 100% लागलेला आहे यावर्षी। त्याबद्दल आता अशा जे प्राचार्य होते गलांडे सर यांचं सुद्धा चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालेलं आहे। याही पुढे आम्ही अशाच प्रकारचा निकाल 100% लावण्याचा प्रयत्न करू।